कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय झालं बाबा, तुम्ही सगळ्यांना इथे का बोलवलं? मला आठवतंय नेत्रा जेव्हा पहिल्यांदा मैथिलीजीने घेऊन घरी आली होती तेव्हा त्यांचा चेहरा पाहायची कोणालाच इच्छा नव्हती। पण कोणालाच त्या घरात नको होते। माझंही रक्त खवळायचं त्यांना पाहिलं की। असं माझ्या बाबतीत तसंच काहीसं झालेलं आहे। माझाही चेहरा कोणाला पाहायची इच्छा नाही। कर्माची फळं भोगायला लागतात ना, ते खरं आहे, भोगतोय। सगळं घरच माझ्या विरोधात गेलंय ना। माझा पुढचा मुलगा अद्वैत, तो माझ्यावर अविश्वास दाखवतोय। त्या पुढच्या मुला इतकंच जपलं तेजस, तो माझ्यावर संशय घेतोय। थोडक्यात काय माझ्या लक्षात आलंय की मी या घरात कोणालाही नको आहे, म्हणून मी ठरवलंय काही दिवसांसाठी मी बाहेर जाणार आहे, बाहेर गावी। मी मिरजेला चाललोय। मिरजेचा प्रोजेक्ट मी हँडल करतोय। मी घरापासून लांब गेलो की कोणालाच त्रास होणार नाही, त्यामुळे मी आजच जातोय। नाही बाबा, तुम्ही कुठेही जायचं नाहीये। माझं ठरलंय आणि मी जातोय। बाबा पण तुम्ही एकटे कसे राहणार? तिथे तुमची काळजी कोण घेणार? आणि मुळात मला एक गोष्ट कळत नाहीये, या वयात घरापासून लांब जाऊन काम करण्याची गरजच काय आहे? उलट तुम्ही आराम करायला पाहिजे। आत्या, आता तुम्ही समजावा बाबांना। राहो, बाबा काय बोलताय? तुम्ही बोलत नाही, त्यांना सांगा कुठे जायची गरज नाहीये। बाबा, घरात तुमचा कोणाला त्रास कसा होईल असं काही नाहीये। काही दिवसांसाठी का जातायत? कायमच जा म्हणावं। मैथिलीताईंना माफ करता आलं कारण त्या खरंच निर्दोष आहेत। पण हा माणूस गुन्हेगार आहे आणि त्यांना त्यांची शिक्षा मिळायलाच हवी। चल केदार, आपण निघूया, चल। बाबा, असं वाटलं होतं आधी काही दिवसांकरता जावं, आता वाटतं की कायमचाच गेलेलं पण। देव करो आणि मी गेल्याची बातमी घेऊ। तुम्हाला पटतंय बाबांचं वागणं? तुम्ही अडवलं का नाही त्यांना? मी का अडवू त्यांना? त्यांचाच डिसिजन आहे ना तो। अहो पण मग त्यांनी हा निर्णय का घेतलाय हे एकदा आपण समजून घ्यायला नको? हे तर मला बाबांच्या बाबतीत काहीही समजून घ्यायचं नाही आता। तर त्यांच्या बाबतीत बऱ्याच गोष्टी आधीच समजायला हव्या होत्या, ज्या आत्ता समजतात। ऐका ना, एकदा बाबांच्या वयाचा विचार कर। ह्या वयात त्यांनी घरापासून लांब राहणं त्यांच्यासाठी चांगलं नाहीये। ही तर मला कामं आहेत आत्ता, आपण बोलूयात नंतर। कामं महत्वाची आहेत का बाबांपेक्षा? ही तर मी तुला सांगितलं ना,
मला बाबांच्या बाबतीत काहीही समजून घ्यायचं नाहीये. तुला त्यांच्यावर विश्वास ठेवायचा आहे, तू ठेवू शकतेस, पण इथून पुढे मी बाबांवर विश्वास ठेवणार नाही. त्यांना कोणी सांगितलं नव्हतं इथून जा म्हणून. त्यांचा डिसिजन आहे ना तो. जाऊ देत त्यांना. काय असं करताय? तुम्ही ठरवलंच आहे का त्यांना नाहीच समजून घ्यायचं? हे तर नाही समजून घ्यायचंय मला त्यांना. सांगितलं ना तुला. आणि तसंही त्यांनी जी चूक केली होती त्याची शिक्षा तर तू त्यांना बघू दिली नाहीस. त्यामुळे आता या घरापासून लांब राहणं हीच त्यांची शिक्षा आहे. नाही, मी बाबांना कुठेही जाऊ देणार नाहीये. नेत्रा, तुला जे करायचं ते तू कर, पण प्लीज मला यात घेऊ नकोस प्लीज. खरं प्लीज, माझ्यासाठी बाबांना थांबवा ना, बोला ना त्यांच्याशी. नाही नेत्रा, आय एम सॉरी. नाही काय असं कर, मी हात जोडते होतो तुमच्यासमोर. मी विनंती करते, प्लीज बाबांना थांबवा. प्लीज नेत्रा, हे सगळं नको करूस प्लीज. त्यांनी इथे थांबावं असं घरात कोणालाही वाटत नाहीये नेत्रा. आणि आपलं रिलेशन चांगलं राहावं म्हणून मी खरंच मनापासून प्रयत्न करतोय. पण तू जर हे असं काही करशील ना नेत्रा, तर कदाचित आपल्यात वाद होऊ शकतात. त्यामुळे प्लीज इथून पुढे आपण असे विषय टाळूयात. आणि मला काम आहे आता. सॉरी. बाबा 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 प्लीज थांबा. बाबा प्लीज, तुम्ही आधी ती बॅग इथे द्या. नाही, मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही बाबा. बाबा माझा आहे का? घरात सगळं व्यवस्थित होईल, पण तुम्ही असं जाऊ नका कुठे. नेत्रा, तू काळजी करू नकोस. असं कसं म्हणताय काळजी नको करू? कसे राहणार तुम्ही? कोण बघणार तुमच्याकडे? कोण काळजी घेणार आहे तुमची? ते आहेत पण माझी काळजी घ्यायला, आणि मी माझी काळजी घेईन की. तू ती शांत हो, शांत हो. हे बघ नेत्रा, घरच्यांची काळजी घ्यायची आणि स्वतःची सुद्धा. शेखरजी, मला नाही बोलता आलं, पण मी आता सांगते तुम्हाला की मी समजू शकते आपल्याच लोकांनी आपल्यावर अविश्वास दाखवल्यावर आपली काय अवस्था होते. पण प्लीज तुम्ही शांत व्हा. नेत्र आहे ना, ती सांभाळून घेईल. सगळं व्यवस्थित होईल. तुम्ही असं निघू नका. तेलीजी, मी एवढं स्ट्रॉंग नाहीये. मला हे खरंच सगळं सहन होत नाहीये. मीच माझ्या मुलांच्या डोळ्यात खुपतोय. मी निघालेलंच बरं. निघतो मी. नाही नाही बाबा, मी तुम्हाला जाऊ देणारच नाही म्हटलं ना मी. इंद्राणी आत्या, आत्या लवकर बाहेर या. बाबा जायला निघाले, तुम्ही बोला ना त्यांच्याशी. इंद्राणी आत्या, आओ आओ प्लीज लवकर खाली या. बाबा जायला निघाले, तुम्ही प्लीज त्यांना थांबवा ना. आओ आओ प्लीज लवकर खाली या. बाबा जायला निघाले, त्यांना थांबवा ना. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.